जे बँड्राहून मरीन लाईन्स असा 30-35 मिनिटांचा प्रवास करून या आंदोलकांना भेटायला आले नाहीत ते लोक आज विरोधकांच्या भूमिकेत आल्यावर बँड्राहून दिल्लीला गेले. कारण काय तर अभिजित दिपके हा आपला महाराष्ट्रीयन तरुण आहे, मराठी माणूस आहे. अरे मदर तेरेसाच्या अवतारांनो, मला सांगा इथं आझाद मैदानातला संपकरी एसटी कामगार हा काय पाकिस्तानी होता का? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, ही लाईन तशी जगप्रसिद्ध आहे. अगदीच जगप्रसिद्ध नसेल पण किमान आपल्या महाराष्ट्रात तर बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. ही लाईन आज आत्ता या क्षणी मला का आठवली तर परवा रात्री उशिरा CJPच्या आंदोलकांना भेटायला शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धवजी हे चक्क दिल्लीला जंतर मंतरवर पोहोचले. त्या स्टेजवरून साहेबांनी जोशपूर्ण असं भाषण केलं. दिल्लीतल्या त्या बजबजपुरीत काल चक्क जय महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयचा नारा लागला. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या गेल्या. त्या सगळ्या आवेशानं मराठी मन भारावून गेलं जणू काही. त्यात दिपकेनं ॲडिशन घेतली की उद्धवजींच्या हेल्थचा इश्यू असतानाही ते इकॉनॉमी क्लासने फ्लाय करून आलेले आहेत. आणि हे ऐकून तर समोरचा जनसमुदाय पार हेलावून गेला. टाळ्या शिट्ट्या आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला तिकडे. इथं स्टेजवरचे अरविंद सावंत वगैरे जे लोक होते त्यांचे शेजारी उभे, ते तर मुकाभिनय करण्यासाठी सोबत आणलेले होते बहुधा, असा त्यांचा आविर्भाव होता. जे उद्धवजी काय बोलले की इकडून काहीतरी हातवारे करत होते. तर एकंदरच काल म्हणजे परवा उद्धवजी आपल्या त्या लव्या जाम्या सकट जंतर मंतरवर पकडले. हे खरोखरच खूप विलक्षण दृश्य होतं. अभिजित दिपकेनं आपल्या मुंबई तकवाल्या अनुजाला नाही का सांगितलं त्या दिवशी की मला जर कुठल्या नेत्याचा फोन येत असेल तर तो उद्धवजींचा येतो, ऑलमोस्ट दररोज येतो. चौकशी करतात, जेवलास का, काय चाललंय, तब्येत बरी आहे ना, सोनमजींची काळजी घे. परवा तर खुद्द उद्धवजीच बँड्राहून जंतर मंतरवर दिपकेला भेटायला आले, इकॉनॉमी क्लास से फ्लाय करके. खरोखरच खूप विलक्षण दृश्य होतं. रात्र सरली, ती जी रात्र होती, उद्धवजी आले ती सकाळ झाली. महाराष्ट्राचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटीलही जंतर मंतरवर आले. तेही दिपकेसोबत बसले. आपला मराठी पोरगा आहे, गेलं पाहिजे. आता त्याआधीही बरेच लोक ज्यांना आपण सेलिब्रिटी वगैरे म्हणू शकतो असे लोक जंतर मंतरवर येऊन गेले. हे आंदोलन ही विलक्षणच म्हणायचं. कारण आज बघा जंतर मंतरवर लंगर लागलेत. लोक ते फूड ब्लॉगर जात आहेत तिकडे, इतके लंगर लागले. म्हणजे ते कालही होते. एका बाजूला वांगचूकचं उपोषण सुरू होतं, दुसऱ्या बाजूला दिपकेसह त्याची झुरळ गँग ठुसठुसकर खात होती. वांगचूक बिचारा व्यथित झाला होता या गोष्टीमुळे. समोसे काय, पेस्ट्रीज काय, पिझ्झा काय, सकाळ सकाळी पराठेही मिळतात इथे, मिळत होते, आताही मिळत आहेत. एवढं सुखे नैव चाललेलं हे आंदोलन, मग काय म्हणायचं आहे आंदोलन. पण गंमत बघा ना, या आंदोलनाला केवढी प्रसिद्धी आणि केवढा उहापोह, केवढा चर्चा या आंदोलनाच्या. नीट किंवा तत्सम प्रवेश परीक्षांचे पेपर जणू काय या देशामध्ये या भाजप सरकारच्या आमदनीत पहिल्यांदाच फुटले. काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कालखंडात एकाही परीक्षेचा पेपर कधी फुटलाच नव्हता. अगदी 4थीचा पेपरही फुटला नव्हता, असा समज या आंदोलनकर्त्यांचा आणि आपल्याकडच्या विरोधकांचाही. विरोधक तर हे सुद्धा विसरलेले दिसत आहेत की साज भी कभी बहू थी. आय मीन हे लोक सुद्धा कधी काळी सत्ताधारी होते हे विसरलेत, सगळे विसरले असतील. पण आपण आपलं काम करायचं आहे, त्यांना आठवण करून द्यायचं काम. त्यामुळे परवा राहुल गांधींचा मोठी बहीण प्रियंका गांधी वड्रा यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. तो मला वाटतं तो तुम्हालाही दाखवायला पाहिजे, तर त्यामुळे तो बघा आधी. आपको मालूम है पेपर लीक की बड़ी समस्या है. गहलोत जी भी जानते हैं कि राजस्थान में भी पेपर लीक हुए थे और ये एक बड़ी समस्या पूरे देश में है, सिर्फ एक प्रदेश की समस्या नहीं है. और बहुत इसको रुकवाने की कोशिश चाहे कितना भी की होगी गहलोत जी ने, लेकिन फिर भी बार बार ये हो रहा था. पाहिलं तर हे असं आहे, आपला तो बबड्या, जे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं असतं ते कार्ट असतं. तुमच्या राज्यात जेव्हा फुटत होते ते पेपर नव्हते, फटाके होते. तर या आंदोलनाचंही तसंच झालंय.
आणि हे मला खास करून उद्धवजींना सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या सगळ्या तक्रारी बाजूला ठेवून परवा मातोश्री बाहेर पडलात, इकॉनॉमी क्लासने फ्लाय करून आलात इथं जंतर मंतरवर. पण 2021 साली मातोश्रीपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या मुंबईतल्याच आझाद मैदानावर राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी सेवेत कार्यरत असलेल्या जे ते चालक, वाहक, तंत्रज्ञ हे त्यांच्या 6-6 महिने थकवलेल्या पगारांसाठी आणि महामंडळाचं शासनात विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. ते दिवस आठवतात का? आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धवजींची परिस्थिती तेव्हा आजच्यासारखी नव्हती. म्हणजे ते आता बोलतात ना, माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, असं म्हणण्याचे दिवस नव्हते ते. कारण त्यांचा पक्ष तेव्हा अखंडित होता. 56 आमदार होते त्यांच्याकडे. राज्याचा परिवहन मंत्री हा शिवसेनेचा होता आणि स्वतः उद्धवजी हे राज्याचे मुख्यमंत्री होते. पण गोरगरीब एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेणं तर सोडा, त्यांच्या या आंदोलनाला अजिबात कुठल्याही माध्यमातून प्रसिद्धी मिळू नये याची व्यवस्थित पाकीट वाटपवाली तरतूद करून ठेवली होती यांनी. काल भाऊ तोरसेकरांनी आठवण सांगितली त्यांच्या एका व्हिडिओत की आझाद मैदानाच्या कंपाऊंड वॉलला लागूनच असलेल्या पत्रकार संघातला एकही मराठी मीडियाचा पत्रकार किंवा त्याच्या शेजारच्या प्रेस क्लबमधला बहुभाषिक पत्रकार त्या आझाद मैदानाकडे फिरकलाच नाही. कारण तिथं बसलेले एस टी कामगार हे चिल्लर कॅटेगरीतले होते यांच्यासाठी. पण महाराष्ट्रातून दिल्लीला जंतर मंतरवरचं आंदोलन कव्हर करायला आपल्याकडून रेखा, हेमा, जया और सुषमा, सबकी पसंद, निर्मावाल्या निष्पक्ष पत्रकारिणी त्या मात्र पोहोचल्यात. खरंच त्यावेळेस अक्षरशः दमनकारी असं मावा आघाडीचं सरकार हे या राज्यात बसलेलं होतं. गेंड्याच्या कातडीचं सरकार. या एस टी कामगारांच्या आंदोलनाला अगदी सुरुवात ही लोकल लेवलवर झाली होती. काही चालक, वाहक हे ठिकठिकाणच्या डेपोत बसून आंदोलन करत होते. काही लोक मुंबईला आले होते. एक एस टी चालक काका बिचारे अगदी रिटायरमेंटला आलेले असं त्यांचं वय, ड्रायव्हर काका, हे हातात वाळलेल्या भाकरीचा तुकडा, म्हणजे लिटरली तुकडे पडतील एवढी वाळवलेली भाकर आणि मिरच्यांचा ठेचा असं त्यांचं दुपारचं भोजन स्टेअरिंगवर बसून खाताना ते आपलं दुःख सांगत होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि मला हे असे अनेक व्हिडिओज त्यानंतर व्हॉट्सअपवर येत गेले सातत्यानं. ते मी पाहिले. अनेक एस टी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष बोललो. काही जण तर इतके कंटाळले होते या सगळ्या गोष्टींना की आपलं जीवन संपवायला निघाले होते. काहींनी मागचा पुढचा विचार न करता जीवही दिले होते. हे एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन संपता संपता 124 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या कामगारांची बायका, पोरं अनाथ झालेली आहेत. आजही त्यांचं हाल कुत्रं खात नाही. अख्खं घर उद्ध्वस्त झालंय. पण या आंदोलनाकडे माननीय मुख्यमंत्री आणि अति आदरणीय परिवहन मंत्री यांनी शरद पवारांच्या सल्ल्यानं साफ दुर्लक्ष केलं होतं. मराठी मीडिया बिस्किटांच्या त्या तुकड्यांना जागला होता. तो काही आझाद मैदानाकडे फिरकला नव्हता. आंदोलनाचा 5वा दिवस होता. मला आजही तो दिवस आठवतोय. मी त्याआधी एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा देणारे काही व्हिडिओज दररोज बनवत होतो. म्हणजे जेव्हा मला हे समजलं सगळं त्यानंतर कामगार ते व्हिडिओ बघत होते, त्यांच्यापर्यंत कोणीतरी पोचवत होतं, एकमेकांना ते फॉरवर्ड करत होते. त्यांना एक दिलासा मिळत होता की कोणीतरी आहे जो आपल्यासाठी सरकारला नडतोय, भांडतोय, आपल्या मागण्या या कशा रास्त कशा न्याय्य आहेत हे आकड्यांनिशी सांगतोय, सरकार पुढे ते मांडतोय, सरकार चुकतंय हे निडरपणे सांगतोय. त्यामुळे मी एस टी संपाचा समाज माध्यमातला आवाज बनलो होतो. आणि त्यानंतर 5व्या दिवशी मी गुपचूप आझाद मैदानात स्वतः गेलो, डोक्यावर टोपी आणि गॉगल लावलेला. त्यामुळे मला वाटलं कोण ओळखणार नाही, पण एका कर्मचाऱ्याने ओळखलंच. मग तो हाताला धरून त्यांच्या तंबूत घेऊन गेला मला. तेव्हा मला त्यांची आर्थिक परवडही समजली की हे लोक 6 महिने पगाराविना होते. त्यात सावकाराचं कर्ज डोक्यावर. ती जी सोसायटी आहे यांची एस टी कर्मचाऱ्यांची, त्या सोसायटीमधूनही उचल घेतलेली, ती उसनवारी वेगळी. तर घरात खायला अन्न नाही, तिकडं पोरं बाळं वाट बघतायत की आपला बाप कधी परततोय मुंबईहून आंदोलन संपवून, कधी यांना पगारवाढ मिळते, कधी यांचे एरियर्स मिळत आहेत, त्यांची जी थकीत देणी आहेत ती कधी मिळत आहेत. आणि अशा कंडिशनमध्ये हे लोक जेव्हा मुंबईला निघाले तेव्हा जायला पैसा नाही, तेव्हाही मुंबईला येताना सावकाराकडून कर्ज काढून चालले होते. ते कर्जाऊ पैशाचे खिशात होते, तेही संपत आलेले. खायला नाही की प्यायला नाही. अशात त्यांनी मी आलोय म्हणून चहा मागवला. प्लास्टिकच्या एका थैलीमध्ये तो आणलेला चहा थर्माकोलच्या छोट्याशा कपातून कटिंग मला दिला. मला तो पिता येईना चहा, घशाखाली उतरे ना.
अपराधीपणाची भावना दाटून आली होती. हे लोक मागच्या 5-6 दिवसांपासून इथं वाऱ्या पावसाच्या तंबूत अर्धपोटी अवस्थेत बसलेत. खिशात पैसा नाहीये आणि त्यात चहा मागवलाय माझ्यासाठी. तो चहा प्यायचा कसा? आणि हे सगळं होत असताना सरकार मात्र यांच्याकडे बघत नाहीये. मीडिया यांचं दुःख जगाला दाखवत नाहीये. आणि त्यात काही पांढरपेशे भाडखाव लोक जे होते ना, ते बिनधास्त म्हणत होते त्यावेळेला, एस टी महामंडळात बरखास्त करा. कशाला हवी आहे एस टी? एक तर त्या सगळ्या बसेस खिळखिळ्या झालेल्या आहेत. काय ते ड्रायव्हर आणि कंडक्टर उद्दामपणे वागतात लोकांची. माज आलाय त्यांना. बंद करून टाका. आमच्याकडे पर्याय आहेत दुसरे. कशाला हवी एस टी? सगळीकडे खाजगी बसेस आहेत, रिक्षा आहेत, ती टमटम आहे. 8-10 लोक एकदम बसून जातात अशी ती. एस टी कर्मचारी खरंच असहाय्य अवस्थेत पडला होता तेव्हा तिथे आझाद मैदानावर. आणि मी काय टाटा बिर्ला नव्हतो की त्यांच्या दुःखांवर लगेच आर्थिक मदतीची फुंकर मारू शकलो असतो. 2021 ची गोष्ट सांगतोय. म्हणजे तेव्हा आपण लाखभर सबस्क्रायबर पण नव्हते आपल्या चॅनलवर, अशी परिस्थिती आहे. आणि त्यातही आपण नडत होतो सरकारला. आणि एवढं असूनही त्या कामगारांनी आपुलकीनं पाजलेला तो कटिंग चहा, त्या चहाची उधारी झाली माझ्या डोक्यावर. आणि ती थोडी थोडकी नाही, लाखोंची उधारी करून गेला होता तो चहा. ही उधारी फेडायची कशी हा विचार करत मी आझाद मैदानाबाहेर पडलो. खरोखर मनात कालवाकालव सुरू होती की आपण किमान 2 वेळ व्यवस्थित जेवतोय, सकाळी आपल्याला चहा नाश्ता मिळतोय, आधेमध्ये भूक लागली तर काही चटरपटर खातोच आहोत. हे बिचारे काय खात असतील, काय पीत असतील? आणि मग या विचाराने अस्वस्थ झाल्यानंतर मग मी कामाला लागलो. माझ्याकडून, माझ्या जवळच्या मित्रांकडून मी काही पैसे जमवले. दुसऱ्या दिवशी माझा एक काळबादेवी मार्केटमध्ये काम करणारा एक गुजराती मित्र आहे. तो विरारला राहायचा, म्हणजे राहतो अजूनही. त्याला ते पैसे दिले. तो आझाद मैदानात जाऊन त्याने 100 वडापाव आणि बिस्लरीच्या बाटल्या तिथं वाटल्या काही लोकांना. आणि ही सगळी गोष्ट ना मग मी एका व्हिडिओतून आपल्या मायबाप प्रेक्षकांसमोर मांडली. अनेक लोक मला आर्थिक मदत पाठवायला तयार झाले. सांगा काय करायचं, सांगा काय करायचं. त्या सगळ्यांना मी विनंती केली की जे काय करायचं ना तुम्हाला ते स्वतः करा. वडापाव, भजीपाव, पुरी भाजी, पुलाव जे जमेल ते द्या, पण ते द्यायला तुम्ही स्वतःच जा तिकडे. त्या कर्मचाऱ्यांच्या सोबत किमान 10-15 मिनिटं तरी बसा, त्यांची दुःख ऐका, त्यांना धीर द्या. माझं किंवा माझ्या चॅनलचं अजिबात नाव घेऊ नका तिकडे. पण झालं असं की हे जे काही चाललंय ते माझ्या आवाहनानंतरच सुरू झालं हे लोकांना कळत होतं. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनाही कळलं की या सगळ्यांच्या मागे मी होतो. आता मवी या सरकार विरोधातला जो हा सूर लावणारा आंदोलन आहे आझाद मैदानावर चाललेलं म्हटल्यावर भाजपने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी गोपीचंद भाऊ आणि सदा भाऊ हे 2 भाऊ तिथं पाठवले होते. नंतर कामगारांच्या मदतीला तो हसन तिलक रत्ने आला, वेल्डिंगचा चष्मावाला. हौशे नवशे गवशे नंतर बरंच आले, पण या आंदोलनाची दशा न दिशा पार बिघडली नंतर. तरी सांगायचा मुद्दा असा की हे जे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी आक्रोश करत होते तिथे, त्यांच्या आंदोलनाला चिरडू पाहणारे लोक पोलिसी बळ वापरून भर पावसात आंदोलकांच्या डोक्यावरचं ते कंतान, ती ताडपत्री काढून टाकणारे लोक, जे बँड्राहून मरीन लाईन्स असा 30-35 मिनिटांचा प्रवास करून या आंदोलकांना भेटायला आले नाहीत ते लोक आज विरोधकांच्या भूमिकेत आल्यावर बँड्राहून दिल्लीला गेले. कारण काय तर अभिजित दिपके हा आपला महाराष्ट्रीयन तरुण आहे, मराठी माणूस आहे. अरे मदर तेरेसाच्या अवतारांनो, मला सांगा इथं आझाद मैदानातला संपकरी एस टी कामगार हा काय पाकिस्तानी होता का? साला सोयीनुसार भूमिका बदलणारे लोक तुम्ही कसल्या राजीनाम्याच्या बाता मारता? प्रधान नाही, पंतप्रधान का इस्तीफा चाहिए? तुम्ही दिलेलात का तेव्हा? 123-124 कामगारांनी आत्महत्या केल्या, पण तुम्हाला खाट काय फरक पडला नव्हता त्यावेळेला. कामगारांच्या बाजूने बोलतो आणि तुमचे पाळीव लोक मलाच धमक्या देत होते त्यावेळेस. आता मात्र जे सरकार आहे ते अन्याय अत्याचार करणारं दमनकारी सरकार आहे. तुम्ही मात्र रामराज्यच करत होते तेव्हा महाराष्ट्रावर. अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा तुमचा खास माणूस सचिन वाझे, दिशा सुशांतच्या खुनाला आत्महत्या ठरवणारा तुमचाच आवडता पोलीस आयुक्त परमबीर सिंग, वसुलीबाज होम मिनिस्टर यांच्या गराड्यात मुख्यमंत्री पदाची खुर्ची उभवली जात होती आणि दारं बंद करून वर्षावर नोटा मोजणारे सत्ताधारी अशी तुमची त्यावेळेला ओळख झाली होती. पण आज मात्र राजा हरिश्चंद्राची छठी अवलाद असल्याचा आव आणताय तुम्ही. हे लोक एवढी मोठी पलटी तेव्हाच मारू शकतात ना जेव्हा ही पलटी जनतेवर फारसा परिणाम करत नाही किंवा ती जनतेला दिसत नाही. कारण जनतेची स्मरणशक्ती कमजोर आहे. त्यांना आता नीटच्या पेपर फुटीनं झालेल्या 20 आत्महत्या दिसत आहेत.
एस-टी कामगारांच्या 123-24 आत्महत्या ते विसरलेत आणि या आत्महत्येला जबाबदार लोक आता सती सावित्री बनून छात्या पेटत बाहेर पडलेत हेही विसरलेत बहुधा. आपलं काम आहे की जनतेला विस्मरण होऊ द्यायचं नाही. सत्य जे आहे ते सातत्यानं समोर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर मात्र सर्वस्वी जे काय आहे, जे काय करायचं आहे, कसं वागायचं आहे हे जनतेवर आहे. त्यामुळे पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पण दुटप्पी वागणाऱ्या या जननायकांचा खरा चेहरा पुन्हा एकदा पारखून घ्या, बघून घ्या. उघडा डोळे बघा नीट जे म्हणतात ना, तसं बघा, नीट बघा. कारण पेपरही नीटचाच फुटलाय. धन्यवाद. नमस्कार.